भिवंडी तालुका की सामाजिक और शैक्षणिक क्षेत्र में सक्रिय संस्था आगरी राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था के अध्यक्ष तेजस रामदास पाटिल का जन्मदिन इस वर्ष बड़े ही उत्साह और जनसेवा के संदेश के साथ मनाया गया। जन्मदिन के अवसर पर संस्था की ओर से भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें पाटिल परिवार, मित्रगण और संस्था के कार्यकर्ताओं ने भारी संख्या में सहभागिता करते हुए रक्तदान किया। कार्यक्रम में युवाओं और स्थानीय नागरिकों ने बढ़चढ़कर हिस्सा लिया, जिससे यह शिविर जनसेवा और मानवता का बेहतरीन उदाहरण बनकर सामने आया। इस अवसर पर जन्मदिन की शुभकामनाएं देने और कार्यक्रम में शामिल होने के लिए विधायक महेश चौगुले, भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष रवि सावंत और शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटिल विशेष रूप से उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान सभी अतिथियों ने तेजस पाटिल को जन्मदिन की बधाई दी और रक्तदान जैसे पुण्य कार्य की सराहना करते हुए कहा कि ऐसे आयोजन समाज में सकारात्मक संदेश देते हैं और जरूरतमंदों के लिए जीवनदान साबित होते हैं। अंत में तेजस रामदास पाटिल ने सभी उपस्थित लोगों का आभार व्यक्त करते हुए कहा कि संस्था आगे भी शिक्षा, समाज सेवा और स्वास्थ्य क्षेत्र में ऐसे कार्यक्रम लगातार करती रहेगी। पाटिल को उनके जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और जो उनके समाज जो कार्य है ऐसे ही चलते रहे, समाज को उनका फायदा हो और समाज के लिए वो करते रहे और ईश्वर उनको अच्छी सेहत और उनके जो सपने हैं, उनको जो कुछ करना है समाज के लिए और समाज को और आगे बढ़ाने के लिए उनको जो पद भी चाहिए वो ईश्वर दे और उसके लिए हमारा भी उस पर सपोर्ट रहेगा। क्योंकि यह आज से नहीं, ये यानी मैं बोलता हूँ 20 साल 25 साल से हमारे दिख रहा है और हर बार समाज के लिए और अपने एरिया के परिसर के लोगों के लिए आधी रात में दौड़ के जाने वाला बच्चा है। तो सही में जो लोगों का काम करेगा लोग उसको सही में आगे लेके जाएंगे, इतना मेरे को भरोसा है। अभी जो भी मेरे को प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मतलब व्हाट्सएप के द्वारा, सोशल मीडिया के द्वारा जो भी मेरे को शुभकामनाएं दी है, उनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और जो यहाँ आके भी मेरे को प्रत्यक्ष रीत्या आके मिलके गए उनको भी शुक्रिया अदा करता हूँ। आज हमारा सुबह का प्रोग्राम ब्लड कैंप था, उसमें कम से कम 100 लोगों ने ब्लड दे दिया और वो हम चाहते भी थे कि हम हमारे संस्था के आगरी राजा प्रतिष्ठान के माध्यम से कभी हम ब्लड कैंप रखें। तो वही मनोज भाई हमारे जो है संस्था के सचिव, उन्होंने कहा कि अपन ब्लड कैंप रख देते हैं, तो अपन लगाए तो अच्छा रिस्पॉन्स था। मैं तो ईश्वर से यही प्रार्थना करता हूँ कि यही लायक मेरे को लास्ट तक रखे प्रभु, कि मैं लोगों की सेवा करूँ और कभी मेरी नीयत ना डगमगाए कि मैं ये काम से भागूँ। हमारा उद्देश्य ये कि हम जो शिक्षण लोगों को, जो गरीब लोग हैं उनको शिक्षण देना चाहते हैं और जो गरीब लोग हैं उनको एक अभी अपन हॉस्पिटल बनाने का अपना पूरा प्लानिंग है। अगले महीने से अपन उसका काम भी चालू कर रहे हैं। हम चाहते हैं कि गरीब लोगों को एकदम नो कॅश काउंटर ऐसा हम हॉस्पिटल खोल रहे हैं। सकाळी खऱ्या अर्थाने पाहिलं तर रक्तदान म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं आणि पुण्याचं दान, की त्याच्यापेक्षा मोठं कुठलं दान नाही आहे। आम्ही एक 8 दिवसापूर्वी अशी आमच्या समोर एक घटना झाली, एक मित्राला ब्लड पाहिजे होता, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण म्हणजे टीम त्याच्या मागे लागलो, आम्हाला ब्लड भेटत नव्हतं त्यांना जो पाहिजे तो। तर मग साहेबांच्या मनात आलं की आपण जर आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून जर ब्लड कॅम्प जर ठेवलं तर, आणि तो विचार आला आणि मग विचार केला की तुझा ज्यावेळेस वाढदिवस आहे त्या दिवशी आपण ठेवूया, आणि तो सकाळी एकदम सक्सेसफुल असा आपण रक्तदान शिबिर पार पडताना आपण पाहिलं, तुम्ही साक्षीदार त्याला आहात। आणि राहिला गोष्ट बर्थडे सेलिब्रेशन करण्याचा, हा जो बर्थडे सेलिब्रेशन नाही आहे तर संपूर्ण जो आमचा परिवार आहे, मित्र परिवार पूर्ण भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्ह्यात असेल, या सर्वांनी मिळून हा त्यांचा उत्साहात जणू काय सण साजरा होईल। कारण समाजाप्रती जो काम करतोय त्याचा गौरव होणं गरजेचं आहे, त्याचा आदर होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी हा इथं बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं। कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची तर ती स्वतःपासून केली पाहिजे। मी जर समाजाला सांगेल असं वागायचं आहे तर ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे। आणि ब्लड डोनेट करताना स्वतः त्याच्या परिवारापासून झाली, स्वतः त्यांनी दिलं, त्यानंतर त्यांच्या पत्नीने दिलं, त्याच्या मुलाने दिलं, बहिणीने दिलं आणि त्याच्यानंतर भावाने दिलं। म्हणजे समाजामध्ये तुम्ही उतरता, एखादं काम करता, त्याला स्वतःपासून सुरुवात कशी होईल हे बघणं गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबापासून ती सुरुवात केली आणि कुटुंबाची ती त्यांना चांगली ऊब आहे समाजसेवा करण्याची, गोरगरिबांसाठी अर्ध्या रात्री धावून जाण्यासाठी। खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ना की शुद्ध बीजापोटी फल रसाला घुमट्याची मराठीमध्ये संतांनी म्हणून ठेवलेलं आहे। आणि स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील असतील, त्यांनी दिंडीगडाची निर्मिती केली, खऱ्या अर्थाने संस्कृतीचा वारसा आणि त्या घरामध्ये त्यांना लाभलेला हा हिरा खऱ्या अर्थाने
पोगाव गावचा मित्र म्हणून एक यंगस्टार आहे की युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे आणि मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळतं हे भगवंताचे हे मत भाग्य आहे. आणि त्यांना वाढदिवसानिमित्तानं मी एवढी शुभेच्छा देईन की त्यांनी असं म्हटलं की मी जे काम करतोय या कामाबद्दल मला एक किंचित पण बाहेर होता कामी नाही. मी त्याच्यामध्ये कसा बनून राहील, त्यात तल कसा धरून राहील आणि त्यांच्यासोबत मी काम करतोय तर त्यांनाही पुढे जाऊन भरपूर चांगली भगवंत बुद्धी देव, जनसंबंधामधून जाऊन चांगला काम करो, गोरगरिबांचं शिक्षणाचं काम करो. आपले जर मेडिकल कॅम्प जेवढे होतात त्याच्यामध्ये जेवढे पेशंट बनत आहेत त्यांचंही चांगलं काम केलं जात आहे तर पुढे जाऊन असंच काम करो ही त्यांना खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा असतील. वाढदिवसानिमित्त आज 22 एप्रिल 2026 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सर्वप्रथम तेजस पाटील सरांच्या घरामधूनच सुरुवात झाली रक्तदान करण्यासाठी आणि साहेबांचं काम खूप छान आहे. ऑल ओव्हर भिवंडी ग्रामीण सिटी साहेबांचं काम चालू आहे. शिलाई क्लास, मेहंदी क्लास, पार्लर क्लास असे क्लासेस पण फ्रीमध्ये घेतले जातात. मोफत रुग्णालयाची पण सुविधा त्यांच्याकडून मोफत करून दिली जाते. आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इतकं छान आयोजन केलं आणि इतक्या लोकांनी सपोर्ट केला त्यांना, त्याबद्दल म्हणजे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांना लोक इतकं मानतात. त्यांचं काम बघूनच आज इथं सर्वजण जमले आहेत आपण जसं पाहतात.